आणि भगिनींनो, आपल्या तालुक्याला स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या महान लोकांची खूप मोठी परंपरा आहे। या ठिकाणी विश्वनाथ शेठ महाजन दिसत आहेत, त्याचप्रमाणे मेजर सुनील थोरात, तसंच आमचे लोंढे मायातील भास्कर लोंढे यांचे वडील लष्कर बाबा म्हणायचे लोक त्यांनी इजिप्त पर्यंत जाऊन युद्ध केलेले आहे। त्या इजिप्तच्या युद्धामध्ये सहभागी झालेला आपल्या तालुक्यातला हा एकमेव लढवय्या सैनिक आहे। तसंच मोर्डे, हुतात्मा मोर्डे देखील एक चांगले सैनिक होते। ही सगळी परंपरा, हा सगळा आदर्श राजा शिवछत्रपती आणि संभाजी पासून या लोकांनी घेतलेला आहे। माझ्या मित्र, आता या ठिकाणी मी मुद्दाम माईक घेतलाय, थोडासा उशीर झालाय, पण इथं आज जो सुधीर पंढरीनाथ थोरात 13/1/2022 रोजी शहीद झालेला आहे। त्याचे आई वडील आणि त्याची पत्नी या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांचा ऋणनिर्देश करण्यासाठी आणि एक आपली छाती अभिमानानं बोलून येईल। माझ्या मित्र, हा सुधीर पोलीस भरतीची तयारी करत होता आणि पोलीस भरतीची लौकीची एक विद्यार्थिनी त्याला माझ्याकडे घेऊन आली। त्या टायमाला नुकतीच सेंट्रल पोलीस फोर्सची जाहिरात सुटली होती। त्याला मी गायडन्स केलं, त्याचा मी फॉर्म भरला। माझ्या मित्र, अर्धसैनिक बलामध्ये CISF, CRPF, BSF, सशस्त्र सीमा बल, त्याला मी आवर्जून सांगितलं होतं, सुधीर CISF मध्ये तू फॉर्म भर। CISF ला जरा फॅमिली लाईफ आहे, पण माझ्या मित्र, या तालुक्यामधले 69 विद्यार्थी आणि 43 विद्यार्थ्यांनी सेंट्रल पोलीस फोर्स मध्ये काम करतायत। जवळजवळ मेजॉरिटी CISF मध्ये आहेत, परंतु या तालुक्यातले 2 विद्यार्थी असे आहेत, संदीप रामचंद्र कडुसकर आता सब इन्स्पेक्टर म्हणून BSF मधून रिटायर झालाय, आणि आज सुधीर थोरात, ही अशी मुलं आहेत काही मला म्हणली, सर आम्हाला बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये जायचंय, दुसऱ्या कुठल्याही फोर्स मध्ये जायचं नाही। एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे, त्याच्या चरणी खरंच मी नतमस्तक आहे। राष्ट्रपतीच्या ताफ्यामध्ये जे घोडेस्वारीचं पथक असतं, त्या पथकाची प्रॅक्टिस म्हणजे 6 घोडेस्वार असतात, त्याची प्रॅक्टिस करता करता हा जवान आपल्या तालुक्यातला एक 25 वर्षाचा तरुण शहीद झाला, त्याला मी अभिवादन करतो। आणि आता ज्या सैनिकांनी पहलगामला टूर साठी गेलेल्या ज्या निरपराध लोकांची हत्या केली, त्या हत्येचा बदला घेणाऱ्या आणि तो बदला घेताना शहीद झालेल्या सर्व जवानांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि या ठिकाणी या तिरंगा यात्रेचं आयोजन ज्यांनी केलं ते आमचे नवनाथ थोरात, त्याचप्रमाणे आमचे संजूभाऊ थोरात, मनसरचे मान्यवर ग्रामस्थ आमच्या बरोबर आलेले गणेश खानदेशे, अल्लो इनामदार, याचप्रमाणे या गावातले सर्व ग्रामस्थ, आमच्या सर्व भगिनी, स्नेहलताई चासकर, सर्व भगिनी, मी कोणाची नावं घेत नाही, या सर्वांचे मी हार्दिक आभार मानतो। आणि समारोपाचं भाषण आमचे आदरणीय नेते संजूभाऊ थोरात यांनी करावं